वसई पार नाका सोडून पुढे निघालेलो आहोत। हा रस्ता पुढे सुरूच्या बागेजवळ जातो। इथून थोडा पुढे गेल्यानंतर दोन रस्ते लागतात। उजवीकडचा रस्ता सुरूच्या बागेजवळ जाणार आहे, तर डावीकडचा रस्ता एम.जी. परुळेकर शाळेजवळ जाणार आहे। आणि आज आपण एम.जी. परुळेकर शाळेला भेट देत आहोत। आपण का तिथे चाललो आहोत ते तुम्हाला पुढे कळेलच। तर आपण एम.जी. परुळेकर शाळेच्या आवारामध्ये पोहोचलेलो आहोत आणि समोर तुम्हाला शाळा दिसत आहे। पताके वगैरे लावलेले आहेत, म्हणजे इथे काहीतरी कार्यक्रम आहे हे तुम्हाला एव्हाना कळलंच असेल। समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ आणि अगदी रम्य अशा वातावरणामध्ये ही शाळा आहे। नमस्कार फ्रेंड्स, अर्पणा मात्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आता आपण वसईतील सुरूच्या बागेजवळ असलेल्या एम.जी. परुळेकर मित्रमंडळ ह्या शाळेमध्ये आलेलो आहोत आणि इथे डॉक्टर एम.जी. परुळेकर माजी विद्यार्थी संघातर्फे अंतरंग हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर आपण ह्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी इथे आलेलो आहोत। तर इथे काय काय उपक्रम चालू आहेत ते आपण तिथे आज जाऊनच पाहणार आहोत। चला तर मग आज जाऊन पाहूया इथे काय काय कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। एक छान एक्झिबिशन भरले आहे। वेगवेगळ्या पुस्तकांचा एक स्टॉल सुद्धा आहे। हे एक्झिबिशन अगदी छान पाहण्यासारखं होतं। खूप काही पाहायला शिकायला मिळालं। वेगवेगळे पेंटिंग्स पाहायला मिळाले, वेगवेगळी छायाचित्र पाहायला मिळाली, फोटोग्राफ्स पाहायला मिळाले। कलाकृती किंवा पेंटिंग्स आहेत त्यांची नावं सुद्धा तिथे नमूद केलेली आहेत। वसईतील जुन्या वास्तूंची छायाचित्र सुद्धा समाविष्ट होती, जसे की वसईचा किल्ला, जुनी घरं, बागा, समुद्र किनारे। मुलांनी बनवलेली गणपतीची सुबक अशी मूर्ती दिसत आहे। तसेच पुढे टेबलावरती अजून काही कलाकृती दिसत आहेत। निसर्ग चित्र वारली पेंटिंगच्या फ्रेम आपल्याला दिसत आहेत आणि अतिशय सुंदर अशा ह्या फ्रेम्स आहेत।
स्वामी समर्थांचं सुंदर असं पेंटिंग समोर दिसत आहे. वसईतील वेगवेगळ्या समाजातील जीवन आणि व्यवसाय ह्यावरती ही चित्र दिसतात. मासलीवाली, भाजीवाली, दुर्मिळ होत चाललेला टांगा म्हणजे घोडागाडी दिसत आहे. वसईला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि कोळी बांधव जाळं विणताना इथे दिसत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग्स इथे पाहायला मिळाली आणि त्या पेंटिंग संबंधीची माहिती सुद्धा वाचायला मिळाली. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वसईतील समुद्र किनाऱ्यांचे देखावे, त्याचप्रमाणे वसईतील जुनी घरे, सध्या असलेली घरे अशी वेगवेगळी चित्र पाहायला मिळाली. एक चिमुकली सुद्धा हे एक्झिबिशन अगदी कौतुकाने पाहत होती. चित्रकाराने केळीच्या बागा, मातीची घरे असं चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप सुंदर सुंदर पेंटिंग्ज आहेत. शाळेच्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर काही कलाकृती तयार केलेल्या दिसल्या. अगदीच अनोख्या परंतु माहितीपूर्ण अशा ह्या कलाकृती होत्या. शाळेच्या मागच्या पटांगणामध्ये मोठं फनफेअर अरेंज केलं होतं आणि मुलं आणि त्यांचे पालकसुद्धा तिथे खूप छान एन्जॉय करताना दिसले. बरेचसे फूड स्टॉल इथे दिसत होते. थोडंसं अजून पुढे गेल्यानंतर पाळणे आणि वेगवेगळे गेमसुद्धा दिसले. तर आपल्याला इथे फिरता फिरता MG परुळेकर शाळेच्या टीचर्स भेटलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपली रीना सुद्धा आहे. तर आपण त्यांच्याकडून ह्या कार्यक्रमाविषयी माहिती करून घेऊया. मी परुळेकर शाळेत मराठी शिकवते 5वी ते 8वीच्या मुलांना. हा प्रोग्राम अल्युमिनाय ग्रुपने अरेंज केलेला आहे. हा मराठी दिनानिमित्त आहे, परंतु हे जे फनफेअर आहे ते आमच्या प्रायमरी सेक्शनने अरेंज केलेलं आहे आणि ह्याच्यात सहभाग मुळात जास्त आपल्या पॅरेंट्स म्हणजे पालकांचा जास्त सहभाग आहे. मराठी दिनानिमित्त आम्ही असं जागर करत असतो की भरपूर कार्यक्रम त्याच्यामध्ये होत असतात आणि खूप अशा मुलांना त्याच्यातून काही शिकायला मिळेल हीच आमची इच्छा असते आणि खूप मजा असते. दरवर्षी आता हे 5वं वर्ष आहे, पण यावेळेला आम्ही ही थोडंसं वेगळं केलेलं आहे की फनफेअर त्याच्यात ॲड केलेलं आहे. थँक्यू मॅडम. तर आता इकडे MG परुळेकरचे छोटे छोटे विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत. तर ह्या कार्यक्रमाविषयी ते काय बोलतात ते आपण ऐकूया. खूप छान कार्यक्रम आहे इथे. भरपूर काही काही खेळायला आहे, खायलाचे स्टॉल्स वगैरे आहेत, खेळायला पण खूप काही आहे. मस्त आहे एकदम. तुझं नाव सांगशील? माझं नाव सई तेजस सामंत. मी या स्कूलमध्येच शिकते, 9वीत आहे. ओके. दरवर्षी हा कार्यक्रम होतो इकडे? हो, मजा येते तुम्हाला? हो, दरवर्षी आम्ही येतो इकडे. छान. अजून कोणाला काही सांगायचं या कार्यक्रमाविषयी? सांग ना. चांगलं आहे तिथे. गेम्स आहे मुलांसाठी आणि सगळ्यांना मजा येते, खेळायला येते. खूप सारे गेम्स आहे, खायचे स्टॉल्स आहे. मला खूप चांगलं वाटलं. थँक्यू. खेळताना मजा आली खूप. आता खायला पण आहे, खेळायला पण आहे. आणि इथे तुम्हाला शिकायला काय मिळालं? शिकायला मिळालं पैसे कमवायचे. ते शिकवलं टीचर्सनी. आणि मध्ये एक्झिबिशन वगैरे पाहिलं तुम्ही? हां. कसं वाटलं तुम्हाला? खूप बरं वाटलं. छान वाटलं. आणि तिथे जे काही आर्ट लावलेले आहेत बॉल्सचे वगैरे त्याविषयी तुम्हाला माहिती दिली? ओके, ठीक आहे. थँक्यू. मुलं इथे खूप छान खेळत आहेत, खूप छान एन्जॉय करत आहेत आणि त्याबरोबर शिकत सुद्धा आहेत.
आपण त्यांच्याकडूनच ऐकलं की ते इथे कसं कमवायचं हे शिकत आहेत. म्हणजे हे जे स्टॉल लावलेले आहेत ते मुलांनी आणि त्यांच्या पॅरेंट्सनी लावलेले आहेत आणि त्यांना कमाई कशी करायची हे त्यातून शिकवलं जात आहे. तर आता आपल्याबरोबर MG परुळेकर शाळेच्या विद्यार्थ्यांचे पालक आहेत आणि त्यांना ह्या कार्यक्रमाविषयी काय वाटतं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नाव सांगा आधी तुमचं. माझं नाव पल्लवी चौधरी. माझी तिन्ही मुलं या शाळेमध्ये आहेत. शाळा खूप सपोर्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये मुलांबरोबर पालकही खूप एन्जॉयमेंट करतात आणि आजचा हा फनफेअर प्रोग्राम आहे विथ अंतरंग हा पहिल्यांदाच केलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलेलं आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करतात आहे. ओके, अजून कोण सांगतंय काय? नमस्कार, माझं नाव पूर्वी शहा. माझा मुलगा जय शाह 7th स्टँडर्डला आहे. आम्ही 7 वर्षापासून MGPलाच आहोत आणि सगळे पालक पण एकत्रच आहे इतक्या वर्षापासून. आम्ही इथे भरपूर प्रोग्राम्स आणि भरपूर फनफेअर पण एन्जॉय केले आहेत आणि पार्टिसिपेट पण केलं आहे. MG परुळेकरमुळे आज आमच्या मुलांना संस्कृती आणि कलाचा वारसा पण चांगल्यापैकी भेटलेला आहे. इतर शाळांपेक्षा या शाळेत जे काही कल्चरल प्रोग्राम्स होतात त्यामुळे पोरांना हिंदुत्व आणि बाकी सगळे कल्चरल प्रोग्रामविषयी माहिती पण चांगली भेटते. एज्युकेशन वाईज तर बेस्ट आहेच, पण इतर प्रवृत्तीमुळे ते लोक जास्त एन्जॉय करत आहेत. थँक्यू. थँक्यू. कोण अजून बोलणार आहे? थँक्यू. तर ह्या शाळेमध्ये एक छान उपक्रम आहे गुरुकुल म्हणून. त्या गुरुकुल उपक्रमामध्ये ह्या शिक्षिका आहेत, रीना आपली मैत्रीणच आहे, तर त्या गुरुकुलविषयी ती आपल्याला माहिती देते. तर आपण ऐकून घेऊया. गुरुकुलमध्ये बेस आहे की आपल्या स्कूलच्या आधी थोडा वेळ असतं किंवा मग नंतर जशी स्कूलचं ॲडजस्टमेंट असेल तसं. आणि त्याच्यामध्ये आपले सुरुवातीचे मंत्र श्लोक्स वगैरे जे आहेत ते घेतात. नंतर मग हनुमान स्तोत्र, अथर्वशीर्ष, रामरक्षा हे वगैरे सगळं, भगवद्गीता घेतात, मनाचे श्लोक हे सगळं आपण घेतो. आणि त्याच्यामुळे मुलांच्या आपल्याविषयी संस्कृती आहे ते पण होईल आणि अध्यात्माकडे थोडासा ओढा, आध्यात्मिक विषयावर भर दिला जातो. तो ओढा येऊन मुलांना त्याची आवड निर्माण होते आणि त्यांचे उच्चार पण स्पष्ट होतात. अथर्वशीर्षामुळे त्यांचे जे बोबडे वगैरे बोलतात ना त्यांचे पण उच्चार स्पष्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे ह्याचा खूप फायदा होतो. खूप छान उपक्रम आहे रीना. थँक्यू. विद्यार्थी आणि पालकांनी आपले स्टॉल टाकलेले आहेत आणि छान छान खाण्याचे पदार्थ तिकडे विकायला ठेवलेले आहेत. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला एक छान असा वेगळा कार्यक्रम पाहायला मिळाला. तो म्हणजे पत्रलेखन वाचनाचा. जुनी पत्र इथे वाचून दाखवली जात होती आणि अस्खलित मराठीमध्ये ती वाचली जात होती. स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच कराव्यात का नाटकामध्ये ह्याविषयी समाजातल्या काही धुरीणांना पत्र पाठवून त्याच्याविषयी मतं मांडून
तर MG परुळेकर माजी विद्यार्थी संघाने आयोजित केलेल्या अंतरंग कार्यक्रमाला आपण इथे भेट दिला आणि इकडे वेगवेगळे उपक्रम आपण पाहिले. खूप छान आणि स्तुत्य असा उपक्रम आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा म्हात्रे चॅनल तुम्ही पाहता, परंतु अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.